आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन बोलवण्यात आलेलं आहे। खरं तर जे मंत्री वादग्रस्त वक्तव्य या सगळ्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे, नेमकं काय सांगणार? जसा सरकारने हिंदी सक्ती केलेली आणि त्या विरोधात उद्धव साहेब किंवा महाराष्ट्रातील मराठी जनता यांनी एक आवाज उठवून ठिकठिकाणी जन आंदोलन केले। त्याच पद्धतीने आज जे मंत्री वागतात आहे, वागण्याची त्यांची पद्धत आहे, तुम्ही सगळ्यांनी मीडियाने दाखवलेत आहे। ती पद्धत अतिशय चुकीची आहे। कोणी मंत्री काही बोलतो किंवा कोणी आमदार काही बोलतो, त्याच्या विरोधात कुठेतरी त्यांच्यावरती वचक बसवण्यासाठी आजचा जो जन आक्रोश आंदोलन माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। शिवसैनिक आता रस्त्यावरती उतरलेला आहे। खरं तर प्रत्येक निवडणूक आली का तरच शिवसैनिक किंवा कोणताही नेता हा रस्त्यावर उतरतो, मात्र आता थेट सरकारच्या विरोधामध्ये आता रस्त्यावरती उतरलेला आहे। मात्र त्याला कारण नाही, शिवसेना अशी आहे की वर्षाचे 12 महिने लोकांसाठी भांडत असतात, लोकांसाठी शाखा त्यांनी ओपन केलेली आहे। मग सत्ता येणं किंवा निवडणूक येणं हा धोरणच नाही शिवसेनेचा। इकडे सातत्याने पाहायला गेलं तर ज्यावेळेला तुम्ही विधान भवनामध्ये जो प्रकार समोर आला होता रम्मी काळाचा, माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा, त्यावेळेला त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तुम्ही जोर धरला होता। मात्र त्यांच्या मंत्र्यांच्या पदाची अदलाबदल करण्यात आली। एकीकडे राजीनामा असेल किंवा जे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे ज्याचा उल्लेख तुम्ही वारंवार केला होता की अशा या पवित्र मंदिरामध्ये जर रम्मी कळत असेल तर ते किती धोकादायक आहे, त्यांचा राजीनामा घ्या, मात्र पदाची अदलाबदल करण्यात। बघा कसं आहे, जे पक्ष प्रमुख आहेत प्रत्येक विधानसभा म्हणजे सत्ताधारींचा, त्यांनी हा डिसिजन घेतला पाहिजे की त्यांनी असा डिसिजन घेतील तर पुढचा जो मंत्री आहे हा मंत्री कुठेतरी त्याच्यावरती चाबूक बसेल आणि असे कृत्य करणार नाही। परंतु आता त्यांना पण माहिती पडलंय की आम्ही काही केलं तरी आमचे पक्षप्रमुख असतील किंवा त्यांचा सर्वस्व मेन असेल ते नेहमी आम्हाला सावरून घेणार, हे त्यांना सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना माहिती पडलेलं आहे। इव्हन मुख्यमंत्री सुद्धा नेहमी जोरात तावातावाने बोलतात, आम्ही खपवून घेणार ना, आम्ही गुंडगिरी खपवून घेणार ना, आम्ही हे करणार नाही ते करणार नाही। परंतु बोलण्यामध्ये ते माहीर आहे, पण कृती करण्यामध्ये ते थोडे मागे पुढे डगमगतात थोडे। महेशजी, एक वेगळा प्रश्न आहे, तुम्ही दादर माहीम प्रभादेवी या विधानसभेच्या आमदारात आणि गेल्या काही दिवसांपासून दादरच्या कबूतरखान्यावरून प्रश्न उपस्थित होत आहे। पुन्हा एकदा महापालिकेकडून ताडपत्री जी आहे ती घालण्यात आलेली आहे आणि तिकडे आक्रोश पाहायला मिळाला। जे जैन मुनी होते, काल त्यांचा व्हिडिओ समोर आला की वेळ पडल्यास शस्त्र सुद्धा हातात घेऊ, कसं पाहतो? बघा, ह्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्ट जज यांनी दिलेला डिसिजन, हा डिसिजन आपण सर्वोच्च मानतो। त्या विरोधात बोलण्याचा अधिकार मला सुद्धा नाही किंवा सामान्य जनतेला सुद्धा नाही। हा देशाचा अवमान केल्यासारखा आहे। जो काही निर्णय, आता आम्ही निर्णय स्वीकारला ना, त्यांनी आमचा पक्ष चोरला किंवा चिन्ह चोरला, आम्ही तर त्यांचा वाईट करतो आम्ही त्याच्यासाठी, परंतु जो काही निर्णय दिला तो मान्य करून आम्ही दुसरा चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक, तसं त्यांनी सुद्धा शेवटी कबुतरांबद्दल सगळ्यांना प्रेम आहे, कोणी कबुतरांना दाणे टाकतो, परंतु जो काही त्याच्यापासून होणारा आजार, भले तो आजार तिकडच्या लोकांना झाला नाही पण भविष्यात कोणाला तरी होणार, ही कोर्टाने खबरदारी घेतली आहे। सामान्य जनतेच्या मध्ये याच्यात काही दोष नाही आणि त्या जैन समाजाने सुद्धा त्याचा आदर करावा, कोर्टाचा आदर करावा, एवढीच त्यांना विनंती आहे। तुमच्याशी बातचीत करायची। कॅमेरा पर्सन अवधेश करीसह, वैभव पाटील, मुंबई।